नमस्कार, आपण पाहत आहात सूरज ग्रुप प्रस्तुत सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज। पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सूरज ग्रुप प्रस्तुत सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज। आज आपण नांदेड परिसरातील हाडको बालाजी मंदिर या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी 12वा जागतिक योग दिनानिमित्त आज 5 दिवसापासून या ठिकाणी शिबिर लावलं होतं। या बालाजी मंदिर परिसरामध्ये 12ही महिने या ठिकाणी निशुल्क योग चालतो, परंतु या जागतिक योग दिनाचं औचित्य साधून 5 दिवस या ठिकाणी योग शिबिर लावलं होतं। यामध्ये अनेक मान्यवर येऊन गेले। त्यानंतर आज शेवटचा दिवस होता, त्यानिमित्त या ठिकाणी नांदेड जिल्हा शिवसेना अध्यक्ष माननीय विनय भाऊ गिरडे आहेत। त्यानंतर या ठिकाणी सूरज ग्रुपचे चेअरमन रमेश शेट्टी पारसेवार आहेत। त्यानंतर प्रभाग क्रमांक 20च्या नगरसेविका बसवदेताई देखील आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत। भाऊ, काय सांगणार याविषयी, आजच्या योग दिनाविषयी? सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। योगामुळे जीवनशैलीमध्ये निरोगी जीवनशैली, शारीरिक व मानसिक जे काही फायदे होतात ते केवळ योगामुळेच होतात आणि त्याचा प्रचार करण्यासाठी सर्व जागतिक स्तरावर पतंजलीचे योगगुरु आदरणीय गुरुनी या सर्व रामदेव बाबा यांनी संपूर्ण जागतिक स्तरावर योगा नेऊन ठेवलेला आहे। त्याच धर्तीवर नांदेडमधील सिडको या भागामध्ये बालाजी मंदिराच्या पवित्र अक्षरशः या प्रांगणामध्ये आज आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मोठा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला होता। निश्चितच योगामुळे होणारे फायदे, जे काही लोकांच्या जीवनशैलीमध्ये धावपळतीच्या जीवनामध्ये योगामुळे जो फायदा होतो तो दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करण्यात आलेला। नक्कीच जर जीवन सुखी करायचं असेल तर या ठिकाणी सोपा मार्ग म्हणजे आपण सकाळी सकाळी योगाला येणं। दिवसभर आपण सकाळी सकाळी योगाला आल्यानंतर दिवसभर जे आपली एनर्जी आहे ते चांगली राहते आणि दिवसभराचे पूर्ण काम चांगले होतात। या ठिकाणी आपण सूरज ग्रुपचे चेअरमन माननीय रमेश शेट्टी पारसेवार यांच्याशी देखील चर्चा करत आहोत। त्यांचा आपण खूप वेळातला वेळ काढून त्यांनी या ठिकाणी आलेले आहेत। काय सांगणार भाऊ? नमस्कार, मी रमेश पारसेवार, सूरज ग्रुप चेअरमन। आज योग दिन 5वा दिवस। या कार्यक्रमास आम्हाला बालाजी मंदिर हाडको, दमकोंडवार साहेब, गायकवाड साहेब आणि गिरडे साहेब यांनी इन्व्हाइट केले। आम्ही आले, फार छान वाटलं। हा उपक्रम असाच चालू राहावा ही माझ्या मनोकामना। थँक्यू। रमेश पारसेवार, सूरज ग्रुप चेअरमन, नांदेड। या ठिकाणी प्रभाग क्रमांक 20च्या नगरसेविका सुवर्णा सतीश बसवदे ह्या देखील या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत। त्यांच्याशी आपण चर्चा करत। काय सांगाल? सर्वांना सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज आमच्या प्रभागामध्ये म्हणजे सिडको हाडको परिसरामध्ये हे पतंजली प्रस्तुत किंवा पतंजली आयोजित योगासनाचं शिबिर घेण्यात आलेलं होतं। तसं रोजच असतं, पण आज हे 5 दिवसाचं शिबिर वैयक्तिकरित्या ठेवण्यात आलेलं होतं। त्याचा आज शेवटचा दिवस आहे आणि आम्ही सगळे उपस्थित होऊन योगासनाचा लाभ घेतलेला आहे। तरीही मी सगळ्यांना सांगू इच्छिते की सगळ्यांनी रोज योग करावा किंवा इथे यावं किंवा इथं येऊन योग करावं, कारण स्वतःचं शरीर चांगलं असेल तर आपण आर्थिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या योग्य चांगलं आपलं हे करू शकतो। तर एक शेवटचा प्रश्न आपल्याला असा होता की आपण एक महिला आहात आणि बऱ्याच महिला अशा आहेत की त्या योगाला येत नाहीत त्यांना, आणि बऱ्याच महिला अशा आहेत की जे काही बिमाऱ्या असतात ते आपल्या अंगावर काढतात, म्हणजे शहरातच म्हणून नाही, खेड्यातच म्हणून नाही तर सर्वत्रच। परंतु आपला खेड्याचा अनुभव आहे आणि शहराचा अनुभव आहे। तर शहरातल्या महिलालाच म्हणून नाही, खेड्याच्या महिलापासून वाडी तांड्यापासून ते शहराच्या महिलांपर्यंत काय संदेश द्याल की त्यांनी निरोगी राहण्यासाठी आपल्याकडे लक्ष द्यावं, स्वतःकडे? हो, जसं तुम्ही म्हणलात की महिलांना सुद्धा हा गैरसमज आहे की मी तर घरी काम करते, सकाळपासून राबते, लेकरांच्या मागे करते, सगळं घरचं काम करते, मग मला योगाची काय गरज आहे किंवा मला व्यायामाची काय गरज नाही, मी ठीक आहे। पण मग नंतर कंबर दुखते, पाठीत त्रास होतो, गुडघे दुखायला लागतात, मग हळूहळू कळायला लागतं की आपण कुठेतरी चुकतोय म्हणून। त्यामुळे नंतर कळण्यापेक्षा मला वाटते पूर्वीच ही गोष्ट समजली आणि योगाकडे जर त्यांनी लक्ष घातलं तर कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही। योग म्हणजे अशी एक गोष्ट आहे की तुम्हाला शारीरिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या संपन्न बनवते। त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्या महिलांनी आवर्जून योग केला पाहिजे। तुम्ही इथे या किंवा ज्या महिलांना नाही जमलं, मी समजू शकते
बरेच महिलांचे लहान बाळ असतात, घरी सासू सासरे असतात, कौटुंबिक आपल्यावर जबाबदारी असते, त्यामुळे आपण काही येऊ शकत नाही. पण तुम्ही घरी करू शकता. या योगा दिनानिमित्तानं सगळ्या महिलांना मी सांगू इच्छिते की तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही प्लीज प्लीज घरी तुम्ही योगा करा. थोडा वेळ करा, 10 मिनिटं, 20 मिनिटं, अर्धा तास, तुम्हाला जसं जमेल तसं हळूहळू योगा करायला सुरुवात करा. तुम्हाला फरक सुद्धा जाणवेल. तुमच्या कामातून जर योगा केला तुम्ही तर तुमचा जो स्टॅमिना आहे दिवसभर काम करण्याचा, उभं राहण्याचा, लेकरांच्या मागे पळण्याचा, तो अधिक वाढून तुम्हाला त्याचा अनुभव होईल आणि मग त्यातूनच तुम्ही पुढे योगा तुम्ही कंटिन्यू करू शकता. त्यामुळं सगळ्यांना मी आवाहन करू इच्छिते की सगळ्यांनी योगा करा घरी. आणि आपल्या इथे हडको बालाजी मंदिर परिसरामध्ये रोज योगा घेण्यात येतो आणि इथे या 10 मिनिटं, 20 मिनिटं, जसं तुम्हाला वेळ जमतो तसं तुम्ही योगा इथं करू शकता. तिथं तुम्हाला फ्री मध्ये, म्हणजे कुठल्याही कॉस्ट नाहीये. इथे येऊन तुम्ही सर आहेत, तुम्हाला अगदी योग्य पद्धतीने योगा शिकवतात. त्यामुळे तुमचा खूप शारीरिक आणि मानसिक विकास होऊ शकतो. प्लीज इथे या आपल्या हडको परिसरामध्ये रोज 5 ते 7 या वेळेत. धन्यवाद. नक्कीच या ठिकाणी नगरसेविका बसवतेताईने अतिशय चांगली माहिती सांगितलेली आहे की या ठिकाणी बऱ्याच जणांना वाटतं की महिलांना की आपल्याला काही बिमारी नाही, आपण सुखी आहोत, आणि काही तरुणला असं वाटतं की आपण सुदृढ आहोत. परंतु या सध्याच्या खाद्य असेल, इतर हवामान असेल, यामुळं सर्व स्तरातून लहानपासून ते म्हाताऱ्यापर्यंत या ठिकाणी योगाची नितांत गरज आहे आणि आपण या योगाला नक्की यायला पाहिजे. जेव्हा आपण सुखी असतो तेव्हा पूर्ण जग आपल्यासोबत असतं, घर परिवार असतं, सर्व काही आपल्यासोबत असतं, आनंद व्यक्त करतात. परंतु ज्यावेळेस आपण दुःखी असतो किंवा आपल्याला बिमाऱ्या होतात त्या टाइमला हे पूर्ण दुःख हे आपल्याला सोसावं लागतं. तेव्हा कोणी दुःखी न होता किंवा बिमार न राहता आपण नियमित जर योगाला आलात तर आपण बिमार होणार नाहीत आणि आपलं घर, आपलं गाव, आपलं शहर, देश देखील सुदृढ होईल असं मला वाटतं. या ठिकाणी या योगा निमित्त या ठिकाणी डॉक्टर रायवार सर देखील आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत, कारण योग बरेच जण म्हणतात परंतु डॉक्टरच्या म्हणणं काय आहे हे देखील सर्वात महत्वाचं आहे. काय सांगायचं सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त खूप शुभेच्छा. डॉक्टर म्हणून जर सांगायचं झालं तर योगा चित्त रोग निरोगा, म्हणजे योग हे शरीरातील मानसिक आणि शारीरिक आजार हे बरे करतात आणि यासाठी सर्वांनी नियमित योगा करणं खूप गरजेचं आहे. तब्येत आरोग्य जर चांगलं असेल तर बाकी सर्व गोष्टी खूप चांगल्या होतात. रोज जर सकाळी उठून जर ब्रह्ममुहूर्ते उत्तिष्ठे असं म्हटलेलं आहे आयुर्वेदामध्ये, त्यानुसार जर सकाळी उठून जर आपण योगा केले तर पूर्ण शरीर हे निरोगी राहू शकतं आणि त्यामुळे जर बाकी होणारे काही जे आजार असतात ते पण आपण त्याच्यावर बराचसा कंट्रोल करू शकतो. योगा दिनानिमित्त आपण सर्व आलात आणि जे बालाजी मंदिरातर्फे रोज नेहमी तिथे योग चालत असतात, तर इथल्या भागातल्या लोकांनी नेहमी या म्हणजे योग साधनेचा फायदा घ्यावा आणि या 5 दिवस जे पतंजली योग शिबिरानिमित्त जो शिबिर घेतलेला आहे अतिशय उत्कृष्ट आहे. मी 2 वेळेस या ठिकाणी आलेलो होतो. एक शिस्तबद्ध आणि नियमाला धरून असे योगा या ठिकाणी झालेले आहे. त्या पद्धतीने योग सर्वांनी करावे हे अपेक्षा करतो. आणि आपला या ठिकाणी बरेच जण म्हणतात की मी दिवसभर काम करतो, दिवसभर हालचाल चालू असते, मला योगाची काय गरज आहे, तर याविषयी काय सांगाल? नाही, खूप गरज आहे. नुसतं हालचाली म्हणून योगा होतात असं नाही. बऱ्याच जणांना वाटते की मी खूप शारीरिक माझं म्हणजे मेहनत करतो, पण योग हे इतर दृष्टिकोनात, जसं शरीरामध्ये वेगवेगळे संस्था असतात, पचन संस्था असतात किंवा श्वसन संस्था असतात, अनुलोमन विलोमन झाले किंवा इतर जे योग आहे त्याच्यामुळे आपल्याला एक चांगल्या पद्धतीचं प्रत्येक जी संस्था आहे शरीरामधले त्याला एक चांगले म्हणजे योग्य पद्धतीने मार्ग म्हणजे हे होते, म्हणजे एक्सरसाइज होते आणि आपण चांगले एनर्जेटिक राहू शकतो दिवसभर. नक्कीच सुखी जीवनाचा मंत्र म्हणलं तर करो योग रहो निरोग, आणि आपण नेहमीच योग करायला पाहिजे. या सिडको परिसरामध्ये हडको बालाजी मंदिर या ठिकाणी निशुल्क सकाळी 5 ते 7 या वेळामध्ये योग चालतो. हा 21 जूनच म्हणून नाही तर आपण 12ही महिने योग करावा व आपली दिनचर्या सुखी करावी.
या ठिकाणी हडको परिसरामध्ये जो योग वर्ग चालतो तो नित्य योग घेण्यासाठी जे शिक्षक आहेत या ठिकाणी बालाजी वारकड त्यांचं देखील या ठिकाणी मोलाचं योगदान आहे. ते कोणतेही पैसे न घेता या ठिकाणी योग घेतात. मला वाटते डॉक्टर हात लावल्यानंतर 200 ते 500 रुपये घेतो, परंतु या ठिकाणी सकाळी 5 पासून ते 7 पर्यंत कोणतेही शुल्क न घेता निशुल्क या ठिकाणी त्यांची सेवा देतात. असे आपल्यासोबत बालाजी वारकड देखील आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करतो. काय सांगणार साहेब? मी बालाजी वारकड, पतंजली योग समिती युवा भारत नांदेड जिल्हा अध्यक्ष. तरी मी एकच सांगू इच्छितो की काही समाजाला देणं लागतं म्हणून मी हे सेवा देतो. आणि मी पण स्वतः फिटनेस मध्ये कुठं शरीराला दुखापत न होता मी पण एकदम व्यवस्थित आणि माझा दिवस पण एकदम पॉझिटिव्हिटीने पूर्ण संपतो. पहिली गोष्ट एकच आहे की अनेक रोग आणि त्याला इलाज एकच आहे, करो योग. तरी मी सिडको हडको वासियांना सांगू इच्छितो की जर आपल्याला निरोगी जीवन जगायचं असेल तर आपण या योग वर्गाशी जुडावं आणि आपण निरोगी जीवन जगावं, असं मी ही विनंती करतो. धन्यवाद. या ठिकाणी आपल्यासोबत नियमित योगा वर्गाला येणारे या ठिकाणी कदम सर देखील आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करतो एका मिनिटामध्ये. नमस्कार. आज आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त DR कदम पाटील तुपेकर यांच्या वतीने पहिले खूप खूप शुभेच्छा. आपण जर योगा जर नित्य केला तर आपल्या शरीरातील आजार दूर होणार हे सर्वांना माहित आहे. आजार जर दूर झाले तर आपण सर्व कुटुंबामध्ये आनंदी राहणार. आनंदी राहणार म्हणजे आपलं उत्पन्न वाढणार, आपल्यावर सर्व कुटुंब व्यवस्थित चालणार. त्यासाठी योगा हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणून शक्य आहे, वेळ आहे, आपल्या आरोग्याची काळजी आहे त्याने बालाजी मंदिर हडको या ठिकाणी सकाळी 5:30 वाजता योगाला येण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. संजयजी गायकवाड हे सर्वांपर्यंत हे योगाचं कार्य पोहोचतात, त्यांचंही मी सर्व साधकांच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. योगाची नितांत गरज आहे आणि आपण या योगाला नक्की यायला पाहिजे. या ठिकाणी आपल्यासोबत सोमावाड म्हणजे ज्या ठिकाणी बच्चेवार मॅडम देखील आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करतो. या ठिकाणी 12व्या आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त 17 तारखेपासून ते 21 तारखेपर्यंत दररोज 5 ते 7 या वेळामध्ये योग ह्या ठिकाणी योग केलेला आहे. आणि प्रत्येकाने आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे. आणि घरी आपल्या कोणत्याच गोष्टीची काळजी घेणं होत नाही, कारण आताच स्वर्णा मॅडमने म्हणल्यासारखं घरी आपले कामं किती कामं जरी लेडीजने केली तरी त्या कामाचा काही उपयोग होणार नाही. कारण या ठिकाणी प्रत्येक शरीराचा अवयव या ठिकाणी हालतो. योगा केलं तर त्या शरीराचा चांगला फायदा होतो आणि तब्येत सुद्धा चांगली राहते. यासाठी प्रत्येकाने बालाजी मंदिर या ठिकाणी रोज निशुल्क अशी या बालाजी वारकड सरांनी घेत असतात. आणि त्यांच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे की त्यांनी या ठिकाणी निशुल्क योग घेतात, म्हणून त्यांचा एक आनंद आपल्याला मिळतोच. पण प्रत्येक लेडीजनं, ज्येष्ठांनी असो तरुण असो कोणी असो, कारण या काळामध्ये प्रत्येक गोष्ट आपली औषधी फवारणी केलेली अन्नधान्य मिळत आहे, सगळे भाजीपाला तसाच मिळत आहे, पण शरीराला आपल्याला पोषक असा आहार कधी मिळणार झालेला आहे. म्हणून त्या भाजीपाल्यामुळे किंवा अनेक वस्तूमुळे आपल्याला अनेक बिमाऱ्या होत आहेत. कॅन्सर सारखा रोग, TB सारखा रोग, असा रोग न होण्यासाठी हे योग जर केला तर ह्या रोगाला पळून लावतो. म्हणून प्रत्येकाने या ठिकाणी यावं आणि रोज 5 ते 7 या वेळामध्ये योग करावा हीच विनंती करते. नक्कीच आपण योगाला याल यात शंका नाही. या ठिकाणी CM न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद.